जे हरिभक्त आहे, जे हरीचं चिंतन करतात, मग ते कोणत्याही जरी जातीमध्ये जन्माला आले तरी ते चांगलेच आहेत. मग काय म्हणतात, उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमट तिठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासे. तर जे लोक देवाला अनन्य शरण गेले आहेत ते कसे आहेत, ते उत्तम जातीचे आहेत. म्हणजे जे हरिभक्त आहेत ते उत्तम जातीचेच आहेत. याचा अर्थ असा होतो की हरिभक्त उत्तम जातीचे आहेत, मग ते कोणत्याही वर्णात जन्माला आले, म्हणजे उच्च कुळामध्ये नीच कुळामध्ये कोणत्याही वर्णात जन्माला आलेले असले तरी काही हरकत नाही. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असा भेदभाव नसतो. म्हणजे जे हरिभक्त असतात ना, त्यांच्या मनामध्ये चांगलाच भाव असतो. जे हरिभक्त हरीला अनन्य गतीने शरण जातात त्यांच्या अंगी वेगवेगळे तेज उमटलेले असते आणि त्यावरून त्याला ब्रह्मप्राप्ती झाली अशी लक्षणे त्याच्या अंगी उमटलेली दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे असे भाविक आहेत ते म्हणजे निष्ठावंत हरिभक्त आहेत, त्यांना मी नमन करतो. म्हणजे जे हरिभक्त आहेत खरंच ते जीवनामध्ये श्रेष्ठ व्यक्ती आहेत आणि असं श्रेष्ठ व्यक्तीला मी नमन करतो. मग तो हरिभक्त कोणत्याही जातीचा कोणत्याही कुळाचा असो, तो सर्वश्रेष्ठच आहे आणि अशा व्यक्तीला मी शरण जातो, त्याला नमस्कार करतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी.